नमस्कार सर्वांना. मुंबईकर बेस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजच्या मराठी कथेला सुरुवात करते. मराठी कथा मोदक आणि गणपती बाप्पा. आत्ताच गणपती बाप्पा आपण गणपती बाप्पाची पूजा करून विसर्जन केलेलं आहे. मोदक ही कथा नक्की वाचा. त्याची चिडचिड जरा जास्ती वाढली होती. साहजिकच होतं. खाणारी तोंड पाच, त्यात सासूबाईचे आजारपण. सगळं तसं कठीणच होतं. पण त्या सगळ्या परिस्थितीला आपण थोडीच जबाबदार आहोत. शहरात नोकरी आहे, मागे फार व्याप नाही. एक मतिमंद भाऊ मात्र आहे आणि सासू सासरे आहेत. सगळं आपले वडील बघून आले होते. आईने खरं तर चांगला विरोध केला होता. नको, परिस्थिती तशी बेताची नसते दिसते म्हणून. वडील तेव्हा म्हणाले होते, अगं आपल्याला आटोक्यातलं ठिकाण आहे, फार मागणी नाही आहे. दाराशी लग्न लावलं तर चालणार आहे आणि पोरगा कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. तसा खोडा नको काढू. आपल्याला आवडला होता, तसा मनातून स्वच्छ होता. पहिलेच तर सांगून टाकलं होतं आहे, त्यात भागवावं लागेल हं. आपणही उत्साहात हो नक्की म्हणत केली सुरुवात. पण हल्ली सासूबाईच्या खर्चाने ताण, दीर, त्यांची औषधं सगळं अवघड होत चाललेलं आणि त्यात आपण आज पैसे मागितले, स्वतःसाठी नाहीच. सासूबाईची आज 75 आणि खूप काही कार्यक्रम नाही करणार तर निदान एखादी साडी कॉटनची घेऊया असं वाटलं होतं आपल्याला. तर खुशाल म्हणतो, कमवायला शिक जरा स्वतः, मग कळेल कसा एक रुपया कमवायचा. तर कष्ट लागतात. काही गरज नाही तिला साडी घ्यायची. सध्या खर्चाचा ताळमेळ बसवून मी बेजार आहे, असं तो म्हटला. तू कमव, हे वाक्य लागलंच आज आपल्याला. पण आपलं तर धड शिक्षण नाही. वडिलाची परिस्थिती बेताची. एका पाठोपाठ पोरीची लग्न करून तेच बेजार नाही शिकवलं मग त्यांनी. गजानना, तूच मार्ग दाखव आता. डोळ्यातलं पाणी पुसत तिने हातातल्या दुर्वा आपल्या लाडक्या बाप्पाला वाहिल्या. मनातल्या विचारांचं काहुलही अश्रूंनी त्याच्यासमोर मांडलं. तिला आता जरा मोकळं वाटलं. गलीतलं हिरवागार गवतात असलेलं हे छोटंसं मंदिर, एरवी एकटं असणारं, पण चतुर्थीला अगदी माणसाच्या गर्दीनं भरणारं. बसस्टँडच्या अगदी जवळ असल्याने संध्याकाळी खूप गर्दी वाढते या पावन गणेशाला. एरवी नवऱ्यासोबत तीही संध्याकाळी यायचीच. निळखट बसायची नारळातल्या त्या छोट्याशा शेंद्री गणपतीला. आताही देवापुढे अश्रूंना वाट करून दिल्यावर तिला जरा मोकळं वाटलं. तिला तितकंच कळत नव्हतं, आपल्याला राग त्याच्यावर आहे की स्वतःवर आहे. कोपऱ्यात वाती करत बसलेल्या आजीचं लक्ष होतंच. त्या मुद्दामून म्हणाल्या, ताई वाती देऊ का? 10 रुपयाच्या आहेत. लगेच ती म्हणाली नको. पण तिला तिथंच थोडं रेंगावं वाटलं. ती आजीला म्हणाली, आजी, नेहमी येता का हो तुम्ही इथे? तिनं आजीला प्रश्न केला. आजी म्हणाली, हो, चतुर्थी आणि गणपतीच्या दिवसात अगदी नक्कीच येते. ती परत म्हणाली, एवढं वय झालं, कशाला दगदग करता हो, असं तिनं आजीला म्हटलं. लगेच आजीनं उत्तर दिलं. आजी एकदम उदास झाली आणि हसत म्हणाली, अगं, घर खर्चाला काही कमवायला पाहिजे ना. 2 वर्षापूर्वी हे गेले, मूलबाळ नाही. ह्यांना नोकरी नव्हती आणि पोरंहित करत होते. सगळं अंधारून आलं गं. मग वाटलं हातपाय गाळून चालणार नाही. अशीच उदास होऊन इथे बसले होते आणि चाकरमान्या बायका जे संध्याकाळी दर्शन घेऊन जात होत्या तर एकीने विचारलं, आजी, वाती कुठे मिळतील हो विकत, असं तिने विचारलं. मग काय, घरच्यासाठी वळतच होते. म्हटलं ह्याच घे. मग ती तिच्या पाठोपाठ मैत्रीण अशा खूप जणांनी ऑर्डर दिली आणि फुलवात, वस्त्रमाळा, इतर वाती सगळ्या ऑर्डर ठरलेल्या आहेत. आता 5 वाजता सगळ्या बसस्टँडवर जाण्यापूर्वी इकडे येतात आणि महिनाभराच्या वाती घेऊन जातात आणि 1000 रुपयाच्या वाती विकते मी इथे. काही घराजवळ ऑर्डर त्या वेगळ्या आणि गजाननाने वाट दिली आहे.
मला आणि आजीने वाती करतानाच त्या गणेशाला हात जोडले. माझी एक सखी पण होती ग, आणि ती मोदक घेऊन यायची. नवसाला पावतो म्हणून 21 मोदक खूप जणी वाहतात. त्याला ऑफिसवाल्या ज्या बायका आहेत त्या बायका म्हणतात की हलवायापेक्षा तुमच्याकडून घेऊया. आणि ती पण असायची जोडीला. तिलाही मस्त गिऱ्हाईक होतं. पण 10 दिवसापूर्वी पडली. मग भाऊ घेऊन गेला आणि आज त्या बायकांना मोदक कुठे मिळतील? बघेल तो विनायक ग बाबा. तेवढ्यात हवेने घंटी जोरात वाजली आणि हिच्याही डोक्यात वाजली. आजी, किती वाजता येतात त्या बायका? असं तिने आजीला प्रश्न केला. हिच्या मनामध्ये थोडा गोंधळच झालेला. आजी म्हणाली, 5 वाजेनंतर येतात ग, आणि आता तर 3 वाजले. आजी, मी आणते मोदक करून. मलाही काहीतरी करायचं आहे. ही संधी असावी. आणि आजी म्हणाली, हो आण. तुला 4 पैसे संसाराला लागतील आणि कामाला येतील. ती धावतच घरी गेली. मोदक तिच्या बापाला आवडणारे आणि ते बनवण्यात ती तर असे एकदम बेजच होती. सासूबाईंना सगळं सांगितलं. त्यांचीही मदत झाली. डब्बाभर मोदक भराभर संपले. खूप जणांनी फराळाचे काय काय बनवून देऊ शकता का ह्याची चौकशीसुद्धा केली आणि काही ऑर्डरसुद्धा मिळाल्या. तेवढ्यातच कारमधून एक जोडपं बाळाला घेऊन उतरलं. दर्शन घेऊन हिच्याकडेच आलं. आम्हाला नवसाचे 2100 मोदक येत्या गणेश चतुर्थीच्या दिवशी पाहिजे आहेत. जमेल का? तिने हो म्हणताच 1000 रुपये तिला ॲडव्हान्समध्ये दिला आणि सगळीच गर्दी संपली. आजी लवकरच निघून गेली होती. बरोबर 21 मोदक डब्यात शिल्लक होते आणि तिने ते गजानन समोर धरले. बस, असंच सकारात्मक मार्ग दाखवत राहा. तुला दर चतुर्थीला असेच 21 मोदक वाहत जाईल रे बाबा गणेशा, असं मनातल्या मनात म्हटली. मंदिरात आनंदाने रडवलेली ती आणि आत्ता पाठीमागे कौतुकाने आपल्याला साथ देणारी आपली बायको, न्याहाळणारा तो होता आणि त्याचेही डोळे पाणावले. तिने हातातले पैसे दाखवले आणि तो हसला. दोघांनी दुकानात जाऊन सुंदर साडी घेतली. आईची 75वी अगदीच आनंदात साजरी केली आणि झोपताना तिने डोळ्यासमोर परत ती नारळातली शेंद्री मूर्ती आणली. पण तिथे तिला वाती वळणारी आजी दिसतच होती. संकटांना घाबरू नकोस असं सांगणारी तिच्या पाठीशी ती उभी होती. तर ही मोदक मराठी सत्यकथा आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गणपती बाप्पा पाठीशी आहे. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. आपले सर्व दुःख गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करा. गणपती बाप्पा प्रत्येकाला नक्कीच चांगला मार्ग दाखवतो, चांगल्या मार्गावर, चांगल्या रस्त्यावर घेऊन जातो, हा माझा विश्वास आहे. इथेच थांबूया. भेटूया पुढच्या नवीन कथेमध्ये.